वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण आरी वर्कमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग बघणार आहोत। यामध्ये जे आपण आता मार्किंग केलेलं असतं एखाद्या ब्लाउज पीसवरती, जेव्हा आपण मार्किंग करतो ह्या व्हाईट कलरच्या पेन्सिलने, ग्लास मार्किंग व्हाईट पेन्सिल म्हणतात याला, तर याने आपण एखादी जर मार्किंग केलेली असेल तर ही सहजासहजी जात नाही कपड्यावरची। तर याला कपड्यावरून घालवण्यासाठी म्हणजे कपड्यावरून इरेज करण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा मी एका माझ्या कस्टमरचं ब्लाउज घेतलेलं होतं आणि त्यांचं ते ब्लाउज दिल्याच्या नंतर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितली होती एक डिझाइन आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला ती डिझाइन नाही, मला दुसरी डिझाइन करायची आहे। मग आता ते रिमूव्ह करणं फार अवघड जात होतं माझ्यासाठी। तर मग मला त्यावेळी सापडलं होतं, मी त्यावेळी या नेल रिमूव्हरचा वापर केलेला होता। या नेल रिमूव्हरच्या साहाय्याने तुम्ही सहजरित्या याच्यावरती केलेली जी मार्किंग असते ती तुम्ही काढून टाकू शकतात। हे बघा, आता हे नेल रिमूव्हरचा मी पेपर असतो, जो टिश्यू असतो तो घेतलेला आहे आणि याला काहीच नाही, साधं सिंपल फक्त या पद्धतीने असं रब करत राहायचं। आता इथे थोडासा डाग पडल्यासारखा दिसतो, पण थोड्या वेळानंतर हा डागही नाहीसा होऊन जातो आणि या पद्धतीने तुम्ही बघा की पूर्णपणे क्लिअर झालेला आहे। तर तुम्हालाही जर एखाद्या वेळेस मार्किंग केलेलं जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या नेल रिमूव्हरने सहजरित्या काढून टाकू शकतात। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।